पादुका ही तुपासहितच आहे. हो, मग अशी आपल्याला म्हणजे आपल्या घरी येते. आईने माझी सगळी मदत केली. फुलं आणि हे सगळं काढून ठेवलं होतं आईने. सातपुतळ्या वस्त्र. हो ना, दोरा असतो गुंडाळायला पण. हे बघ, हळदी कुंकू काढून ठेवलं. अशी सगळी पूजेला चालले ना मी. आणि फुलं कोणते कोणते आहेत तुमच्याकडे? तगर आहे, गुलाब आहे, तगर आहे, काही शोची आहे. आणि बघू बाहेर चाफा असेल तर. अशी सगळी तयारी. मोगरा पण आहे ना वटपौर्णिमेच्या पूजेला. चांदणीची आहे. चला ग सयांनो, चांदणीचे पण घेऊ. हो, थँक्यू आई. आता तुम्ही कुठे चालले आहात? वडाचं. चला सयांनो, वडाची पूजा करूया. चपला काढल्या वाटतं. मस्त पारंब्या आल्या नाही ना. हो, वडाच्या झाडाच्या इथे खूप ऑक्सिजन असतो. त्यामुळे जी सत्यवान सावित्रीची गोष्ट आहे ना, की ज्याच्यामध्ये सावित्री सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमाच्या मागे जाते, तर तेव्हा ती वडाच्या झाडाच्या फेऱ्या मारते. आणि इथे पूर्वीच्या काळी बायकांना बाहेर पडता यायचं नाही संसाराच्या सगळ्या व्यापामधनं. त्यामुळे ह्या सगळ्या योजना केल्या गेल्या की बायकांना ऑक्सिजन मिळावा, आणि या कारणाने निसर्गाची पूजा व्हावी. कारण आपले सगळे जे सणवार आहेत ना, हे निसर्गाशी संबंधित आहे. आपण सगळे सनातन हिंदू धर्मवाले सगळे लोक जे आहोत ते निसर्गाची पूजा करणारे, निसर्गाचे उपचारक किंवा निसर्गाचे उपासक असे आहेत. म्हणून ह्या वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वेगवेगळ्या कारणांनी वडाच्या झाडाला मानलं जातं. वडाच्या झाडांचं तेल निघतं बरं का, आणि त्याला वटजटादी तेल असं म्हणतात. या ज्या पारंब्या असतात ना, म्हणजे असं म्हटलं जातं की बायकांचे केससुद्धा असेच लांब व्हावे, स्ट्रॉंग व्हावे पारंब्यांसारखे, म्हणून वडाच्या झाडाचं तेलसुद्धा केलं जातं. तर असे हे बहुगुणी असं वडाचं हे आहे. वडाचे जे पानं असतात, तर हे वडांगळं जे असतात ते खायला पक्षी येतात. ह्याला अजून लागलेले नाही आहेत. वडांगळं खायला पक्षी येतात. छान असे मस्त गोड फळं असतात. आणि हे वडाचे पानं जे असतात ना, तर ह्याच्यावरती एखादं जर बाळ समजा बोलत नसेल ना, तर ह्या पानावरती अक्कल कार्यामध्ये भात कालवून आणि बाळाला खाऊ घातला जातो, जेणेकरून बाळाचा तोतरेपणा किंवा बाळाचं बोलणं स्वच्छ व्हावं, शुद्ध व्हावं, त्याची वाणी शुद्ध व्हावी. तर असं हे वडाचं झाड आहे. तर तुम्हाला सगळ्यांना या वडाच्या म्हणजे वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, आणि अशी निसर्गाची कृपा आपल्या सगळ्यांवर कायम राहो. मी द्वैत. आणि हे आपल्या कॉलनीतलं वडाचं झाड आहे. कॉलनीतलं वडाचं झाड आहे. आम्ही अजून शेजारी मंदिर आहे ना स्वराज्य पेठेचं, तिथे जाणार आहोत. पण पहिल्यांदा म्हटलं की इथे आधी पूजा करून घ्यावी, आपल्या झाडाची करावी, मग नंतर देवाच्या झाडाची करावी. हा, असं. तर आईने अशी मस्त तयारी करून दिली आहे. आता मी फक्त हळदी कुंकू वाहणार आहे. हे पण इथे अजून दोरे पण आहेत पहा. मला घरात दोरा नाही सापडला की हे करायला. पूर्व पश्चिम अशी दिशा पाहून चाललंय. हा, असं हे बहुगुणी वडाचं झाड आहे. किती छान ना. चालायला थोडं अवघड आहे कारण सगळं. पण निसर्ग आपल्याला कसं भरभरून देत असतो ना, त्याच्या हजारो लाखो हातांनी. आपण फक्त ते घेतलं पाहिजे. घेण्याची पण एक कला असते. निसर्गाकडनं ओरबाडणं आपलं बंद झालं पाहिजे, आणि छान तो जे उधळतो ना त्याच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? चल, आता आम्ही मंदिरात चाललोय. मंदिरात चाललोय आमच्या घराच्या इथे. किती छान फुलपाचं होतं. थोडा थोडा पाऊस झालेला असतो, त्यामुळे असं हिरवं हिरवं झालेलं असतं आजूबाजूला.
कॉलनीच्या शेजारीच मंदिर आहे, खूप छान वाटतं ते, जवळच मंदिर असलं पण सध्या फुलं फारच कमी आहेत, का पण असतो. हे इथलं मंदिरातलं वडाचं झाड आहे. आम्ही इथे आता देवीच्या मंदिरात आलो आहोत. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. देवीला ना लाल फुल आवडतं. किती सुंदर मोहक मूर्ती आहे देवीची, फार आवडते मला ही. आता हे कसं लावणार आपण, इथे लावूया तसं. माते तुझी कृपा आमच्यावर अशीच बरसत राहत आहे. मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आंबा मागण्याच्या नाही घेतले
करतात का? पाणी पण हे करतात का? पाणी नाही फक्त बोराला. हो. सामान उधर रखा है. अरे बापरे. चला नमस्कार करते. हो नमस्ते नमस्ते नमस्ते. मीनल अद्वैत म्हणून माझं युट्यूब चॅनल आहे. तर तुम्हाला सांगते ऍड्रेस त्याचा MINAL मीनल ADWAID. मी टाकेल त्याच्यावरती बघा आणि प्लीज डू सबस्क्राईब. चला येऊ. तुम्ही कुठे राहते ते? छान मस्त. बाळाचं नाव सांगा. खुशाल. खुशाल. किती गोड नाव आहे. पिल्लूचं पण दर्शन झालं मंदिरात आलं पण. हो मला तर खूप छान वाटतं बाळ दिसलं की. आजकाल सगळे शिवांश प्रियांश वेदांशच्या काळात म्हटलं आपलं जरा वेगळं. हो मस्त नाव आहे. खूपच गोड आहे. कुठे राहतात मंदिरात जायचंय पिल्लूला. त्याला जायचंय मंदिरात. हो जय जय करून दाखव दीदीला. जय 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 कर पिल्लू. जय जय कर.
पिल्लू आमचा शिवभक्त आहे. अरे करतोय ना तो हात जोडून. दोघे हात जोडतो ना मी. पिल्लू आमचा शिवभक्त वाटतं. अशा अशा कर, अशा 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 अशा. तू ताली देतो. ताली दे ताली. किती छान गंध लावलाय. हो त्या मी रोज लावतो. सांच्या आईला मॅचिंग, आई आणि बाळ मॅचिंग. कुठं राहतात ताई तुम्ही? शेजारी